नमस्कार. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं किचनवाली स्टोरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत अगदी कमी वेळेत बनणारा आणि आपल्या घरात ज्या वस्तू आहेत त्यापासून बनणारा स्पॉन्ज केक. यासाठी आपल्याकडे ओव्हन किंवा कुकरसुद्धा असायची अजिबात आवश्यकता नाही आहे, कारण आज आपण केक करणार आहोत कढईमध्ये. बऱ्याच जणींना केक बनवायचं म्हणजे डोकेदुखीच वाटते, पण आपली आजची केकची रेसिपी पहा, इतकी सोपी आणि झटपट होणारी आहे की तुम्ही परत बेकरीचा केक विकतच आणणार नाहीत. आपल्याला यासाठी ना मेजरिंग कप्सची गरज आहे आणि ना ब्लेंडरची, आणि ओव्हन तर आपण तसाही हद्दपारच केलेला आहे, कारण जे काम अगदी कढई आणि कुकरमध्ये होतंय तर त्यासाठी आपण ओव्हन घेऊन घरात पसारा का वाढवायचा. चला तर मग बिलकुलही वेळ न घालवता आपण केक बनवायला घेऊया. तर सगळ्यात आधी मी एका मोठ्या बाउलमध्ये 2 अंडी घेतलेली आहेत. ही अंडी आपल्याला अगदी कलर बदलेपर्यंत किंवा फ्लफी होईपर्यंत फेटत बसण्याची बिलकुलही आवश्यकता नाही आहे. आपल्याला फक्त ही हाताने एकदा छान मिक्स करून घ्यायची आहेत. नंतर यामध्ये मी पाऊण वाटी पिठी साखर घेतलेली आहे. जर आपण पिठी साखरऐवजी साखर वापरली तर आपल्याला ती विरघळेपर्यंत फेटत बसावी लागते, त्यामध्ये वेळही खूप वाया जातो. त्यापेक्षा सरळ आपण ती साखर जर मिक्सरवर बारीक करून घेतली तर आपला बराचसा वेळ वाचतो. आणि मेन म्हणजे साखरेचे दाणे जर केकमध्ये तसेच राहिले तर बेक होताना तो जास्त फुलत नाही आणि थोडासा कलर पण त्याचा ब्राउनिश व्हायला लागतो. आता यामध्ये आपण पाववाटी तेलही घालून घेऊयात. तेल म्हणजे जे आपण अगदी स्वयंपाकाला तेल वापरतो ते. याच्यासाठी बाजारातून कोणतंही वेगळं तेल किंवा बटर, तूप काहीही घ्यायची गरज नाही आहे. आता हे तेलसुद्धा आपण यामध्ये छान मिक्स करून घेऊयात. तेलामुळे आपल्या केकला अगदी मऊसरपणा येतो. जर आपण तूप वापरलं तर बराच वेळा केक थंड झाल्यानंतर ते तूप टाळ्याला चिकटायला लागतं, त्यामुळे तेल वापरलेलं कधीही चांगलं. आता यामध्ये मी 1 वाटी रूम टेम्परेचरवर असलेलं दूध घालून घेणार आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही 1 वाटी पाणी किंवा अर्धी वाटी पाणी अर्धी वाटी दूध असं घातलं तरीही बिलकुल केक आपला बिघडत नाही. फक्त आपण जे सामान घेत आहोत ते एकाच वाटीने मोजून घ्यायचं आहे बास. या व्यतिरिक्त आपल्याला दुसरं काहीही करायची गरज नाही. आता आपण दूधही छान फेटून घेतलेलं आहे, तर यामध्ये आपण आता 1 चमचा व्हॅनिला इसेन्स घालूयात. व्हॅनिला इसेन्समुळे आपल्या केकला जो एक अंड्याचा वास असतो ना तो राहत नाही. आणि जरी तुमच्या घरी व्हॅनिला इसेन्स अवेलेबल नसेल तर तुम्ही यामध्ये 1 चमचा इलायची पावडर किंवा दालचिनी पावडर जरी घातलं तरी या केकला सुंदर असा वास आणि चव येते. आता या सगळ्या मिश्रणामध्ये आपल्याला 2 वाटी मैदा घालून घ्यायचा आहे. हा मैदा व्यवस्थित चाळून आपल्याला घ्यायचा आहे, कारण बराच वेळा मैदा जुना झाल्यामुळे त्याच्यामध्ये सोनकिडे किंवा आळ्या होतात, त्यामुळे तो व्यवस्थित असा आपल्याला चाळून घ्यायचा आहे. आता हे मिश्रण आपण छानपैकी हलवून घेऊयात. आपलं दुधाचं आणि मैद्याचं प्रमाण इतकं व्यवस्थित आहे की आपल्याला वरून दूधही घालावं लागणार नाही आहे किंवा पातळ झालं म्हणून मैदाही घालावा लागणार नाही आहे. तर हे मिश्रण आपण छान हलवून एकजीव करून घेतल्यानंतर त्याची अशी फ्लोई कन्सिस्टन्सी व्हायला लागते. आता सगळ्यात शेवटी यामध्ये 1 चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा खाण्याचा सोडा घालून घ्यायचा आहे आणि त्यावर अगदी 1 चमचाभर पाणी घालून घ्यायचं आहे. यामुळे आपला सोडा आणि बेकिंग पावडर जी आहे ती ॲक्टिवेट होते आणि त्याला असे बबल्स फुटायला लागतात. मग हे मिश्रण आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे. याला खूप फेटत बसायची बिलकुलही आवश्यकता नाही आहे, नाहीतर त्यामध्ये जो एअर तयार झालेला असतो तो निघून जातो. फक्त एकदा हलक्या हाताने आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. आता एक केक टीन घेऊन आपल्याला त्याला तूप लावून घ्यायचं आहे. तूप लावल्यामुळे आपल्याला बटर पेपर लावायचीही अजिबात आवश्यकता राहत नाही. तूप लावून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला 1 चमचा मैदा घालून घ्यायचा आहे. हा मैदा आपण पूर्ण केक टीनला लावून घेणार आहोत. यामुळे आपला केक एकदम इझिली असा बेक झाल्यानंतर निघून जातो. आता या केक टीनमध्ये आपण केलेले अर्धे बॅटर घालून घेऊयात. आता आपल्याला हा केक टीन सगळ्या बाजूंनी थोडा थोडा टॅप करून घ्यायचा आहे, जेणेकरून त्यामध्ये जे एअर बबल्स तयार झालेले असतात ते एकसारखे होऊन जातात. आता इथे मी कढई 1-2 मिनटं छान गरम करून घेतली होती. या कढईमध्ये आपला केकचा टीन ठेवून झाकण ठेवून त्याला 15 मिनटं छान बेक होऊ द्यायचं आहे. हे पहा, जर आपल्याकडे केक टीन नसेल तर आपण कुकरच्या भांड्यामध्ये सुद्धा हा केक किती छान पद्धतीने बेक करू शकतो. तर इथे मी कुकरच्या भांड्याला सुद्धा तूप लावून मैदा लावून घेतलेला आहे. नंतर त्यामध्ये राहिलेलं आपलं सगळं मिश्रण घालून घेतलेलं आहे. मग हा डब्बासुद्धा आपण सगळ्या बाजूंनी छान टॅप करून घेणार आहोत. कुकरसुद्धा आपल्याला 5 मिनिट गरम करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये सुद्धा प्लेट ठेवून घ्यायची आहे. नंतर आपल्याला त्यामध्ये कुकरचा डबा ठेवून झाकण लावून घ्यायचं आहे, पण झाकण लावण्याआधी त्याची शिट्टी आणि रिंग काढायला मात्र विसरायचं नाही आहे. तर हे पहा, कढईमध्ये आणि कुकरमध्ये सुद्धा आपण केक बेक करायला ठेवलेला आहे. आता 15 मिनिटांनंतर आपण कढईवरचं झाकण काढून पाहूयात. तर हे पहा, आपला केक मस्त असा फुगलेला आहे.
आणि केक शिजलाय की नाही यासाठी आपण त्यामध्ये टूथपिक किंवा सुरी घालून बघणार आहोत. जर आपली टूथपिक व्यवस्थित क्लीन निघाली याचा अर्थ आपला केक छान शिजलेला आहे. हे पहा, आपले दोन्हीही केक किती मस्त बेक झालेले आहेत. याचा कलरही अगदी आपल्याला हवा तसा झालेला आहे आणि अगदी स्पॉन्जी सुद्धा. आता इथे आपण केकच्या कडा सुरीच्या साह्याने मोकळ्या करून घेऊयात. मग एका प्लेटवर थोडंसं मागून त्याला टॅप करून आपला केक हे पहा काय मस्त असा अनमोल्ड झालेला आहे. बटर पेपर न वापरता सुद्धा इतक्या छान पद्धतीने आपला हा केक अनमोल्ड झालेला आहे. बिलकुलही त्या टीनला तो चिकटला नाही आहे किंवा करपला देखील नाही आहे. आणि केक कापतानाच तुम्हाला त्याचा लुसलुशीतपणाही जाणवतच असेल. एकदम परफेक्ट स्पॉन्जी आणि मऊ लुसलुशीत असा आपला हा केक तयार झालेला आहे. हे पहा. आता आपण कुकरच्या भांड्यातला देखील केक काढून घेऊयात. हे पहा, तोही किती अलगदरित्या असा निघालेला आहे, कुठे तुटलेलाही नाही आहे आणि कलर तर बघा त्याचा काय अफलातून आलेला आहे. तर काय आजची रेसिपी बघितल्यावर सुद्धा म्हणाल का की केक करणं म्हणजे डोकेदुखीच आहे. आता बेकरीला विसरून जा आणि घरी तुम्हाला हवा तेव्हा स्पॉन्ज केक बनवून खा. आता आपल्याला टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही की बाजारातून आणलेला केक मुलांनी खाल्लाय मग तो शिळा होता का, त्याच्यामध्ये डालडा होता का, कसलाही विचार न करता आता मुलं मागतील तेव्हा त्यांना हा मस्त बेकरी स्टाईल असा केक करून द्या आणि स्वतः केक बनवला याचा आनंद काही वेगळाच असतो. चला तर मग आजचा केक आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटूयात उद्या अशाच एका नवीन रेसिपीसोबत.